नमस्कार. लक्ष आणि एकाग्रता या कमालीच्या ज्वलंत विषयांवर आपण आज हा एपिसोड करतो आहोत. इनफॅक्ट हे दोन एपिसोड लक्ष आणि एकाग्रता ह्याच्यावरच लक्ष ठेवून बनवण्यात आलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण ही लक्ष आणि एकाग्रता एक्झॅक्टली काय असते आणि मेंदू त्याच्यात कशा प्रकारे इन्व्हॉल्ड असतो हे समजून घेऊया. आणि पुढच्या भागामध्ये म्हणजे जो तुम्ही पुढच्या रविवारी बघाल त्यामध्ये लक्ष ठिकाणावर राहावं आणि एकाग्रता सुधारावी यासाठी आपल्याला काय करता येईल घरच्या घरी यावर चर्चा करूया. ओके, तर मग सुरू करूया. अशी एक कल्पना करा की 10-12 वर्षाचं तुमचं मूल आहे. तुम्ही घरात काहीतरी काम करता आहात, संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही मुलाला सांगितलंय की तू आता अभ्यासाला बस. आणि चक्कपैकी तुमचं ऐकून तुमचं मूल अभ्यासाला गेलेलं आहे त्याच्या खोलीमध्ये किंवा जी जागा ठरवून दिली आहे तिथे. आणि 10 मिनिटांनी तुम्ही तिथं जाऊन बघता तर तुमच्या असं लक्षात येतं की मूल खिडकीतून बाहेर बघता आहे आणि हातात पेन्सिलचा शार्प करत 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 ती जी एवढी मोठी पेन्सिल होती त्याचा एवढा एवढा तुकडा शिल्लक राहिलेला आहे. तिथे एवढा मोठा त्या कचऱ्याचा ढीग झालेला आहे. बऱ्याच वह्या उघडून पडलेल्या आहेत आणि मूल मात्र शांतपणे खिडकीच्या बाहेर बघताय. हे बघितल्यावर तुमची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि तुम्ही म्हणता, अरे गाढवा काय करतोय, किंवा अगं गधडे काय करतेस. आणि ते मूल एकदम दचकतं आणि तुमच्याकडे बघतं आणि म्हणतं, काय नाही पेन्सिलला टोक करतोय, झालं की बसतोच की अभ्यासाला, 1 तर मिनिट झालाय. आणि तुम्ही घड्याळाकडे हात दाखवता आणि म्हणता, लेका अर्धा तास झालाय आतमध्ये येऊन आणि तू अजून पेन्सिलीच इथं तपासत बसलेला आहे. आणि ते मूल एकदम कावरं बावरं होतं आणि हो 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 म्हणून काहीतरी अभ्यास करायला लागतं. आधीच थोड्या अवेलेबल असलेल्या वेळात जेव्हा असा प्रचंड वेळ इकडे तिकडे बघण्यामध्ये, नसते उद्योग करण्यामध्ये, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सोडून बाकीच्या काहीतरी करत बसण्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा सर्व आईवडिलांची चिडचिड होते. आणि मग ते मुलांना लेबल लावायला सुरुवात करतात की हे मूल आळशीच आहे, हे धांदरटच आहे, ह्याला अभ्यासामध्ये इंटरेस्टच नाही आहे, आमचा संध्याकाळी जीव जाळायचा एवढा एकच या पोराचा उद्देश आहे. काही काही आईवडील तर अगदी टोकाला जाऊन हे आमच्या लाडाने बिघडलेले आहेत, ह्यांना फटकेच वाजवायला पाहिजे, त्याच्याशिवाय अक्कल येणार नाही, या टोकापर्यंत जातात. अगदी या पोराला उचलून आता हॉस्टेलमध्ये ठेवावं का इथपर्यंत जाऊन पोहोचतात. शिवाय मोबाईल, टी व्ही वगैरे नेहमीचे जे व्हिलन आहेत स्क्रीन, त्यांचं सुद्धा नाव घेतलं जातं. आता ही जी मुलाला लेबल लावली गेलेली आहेत ही खरी आहेत का? तुम्ही जी परिस्थिती बघितली की अर्धा तास देऊन सुद्धा ते मूल कणभरही इकडचं तिकडे सरकलेलं नाहीये अभ्यासात, ही सत्य गोष्ट आहे, ही तुमच्या डोळ्यादेखत घडलेली गोष्ट आहे. पण हे कुठून होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्ष एखाद्या गोष्टीकडे देणे आणि एकाग्रतेने त्याच्यावर काम करणे हे एक्झॅक्टली मेंदू कसं करतो. बहुतेक सगळ्यांना असं वाटतं की एकाग्रतेचं काहीतरी मेंदूमध्ये एक सेंटर असतं आणि काहीतरी जागृत करून, एखादी दिव्य शक्ती जागृत केल्यासारखं जर ते सेंटर तुम्ही जागृत केलं तर तुमचा उत्तम फोकस व्हायला सुरुवात होते, उत्तम एकाग्रता व्हायला सुरुवात होते. आणि अशी काहीतरी एक जागा किंवा एक केमिकल किंवा मेंदूतलं एक फंक्शन आहे ज्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं असं लोकांना वाटतं. त्यामुळे या प्रकारे तुम्हाला थापा मारून विविध प्रकारची औषधं आणि टेक्निक्स विकणारी या जगात भरपूर भोंदू माणसं असतात. तुमच्यापैकी अनेक जण एकाग्रता वाढवण्याची औषधं म्हणून त्याच्यावर हजारो रुपये खर्च सुद्धा करतात. एक गोष्ट लक्षात घ्या की ADHD हा जो आजार आहे, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, हा जो एक मेंदूचा वेगळा आजार आहे त्याच्याबद्दल आपण आत्ता बोलत नाही आहोत. आपण हा आजार नसलेल्या तुमच्या माझ्यासारख्या माणसांना एकाग्रता आणि लक्ष याच्यासाठी काय करावं लागेल ह्याच्याबद्दल बोलतो आहोत. तर ह्याच्यात मेंदूचे अनेक मेकॅनिझम आणि मेंदूचे अनेक वेगळे वेगळे भाग इन्व्हॉल्ड आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मेंदूची एका विशिष्ट लेव्हलची उत्तेजना ही लक्ष देण्यासाठी गरजेची असते. म्हणजे तुम्हाला मी रोजचं साधं उदाहरण देतो. तुम्ही जेव्हा तुमची गाडी चालू करता, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, तेव्हा नुसती किल्ली फिरवून गाडी चालू केली आणि गाडी न्यूट्रलमध्ये जरी असली तरीही गाडीचं इंजिन एका विशिष्ट वेगाने फिरायला सुरुवात होते. की गाडी एका जागी उभी असताना सुद्धा ते इंजिन फिरत असतं. त्याला आपण गाडीचं आयडलिंग म्हणतो, बरोबर. म्हणजे टिपिकली तुम्ही कुठल्या प्रकारचं इंजिन वापरताय आणि केवढी गाडी आहे याच्यावर ते 1000 ते 2000 रेव्होल्युशन्स पर मिनिट RPM या रेटनी ते इंजिन फिरत असतं. जर त्या इंजिनचा फिरण्याचा वेग खूप कमी असेल तर ती गाडी पटकन पिकअप घेत नाही
आणि तो जर वेग खूप जास्त असेल, आयडलिंगचा वेग खूप जास्त असेल, तर ती गाडी अंगात आल्यासारखी वागते. ॲक्सेलरेटरला किंचित तुमचा टच जरी झाला, तरी उडी मारते. म्हणजे अगदी F1 कारसारखी. ह्याचा अर्थ या आयडलिंगचं एक विशिष्ट लिमिट आहे, गोल्डन झोन आहे, ज्यामध्ये ते आयडलिंग चालू राहिलं पाहिजे. म्हणजे गरजेपेक्षा जास्त पेट्रोलही जळणार नाही आणि अति सेन्सिटिव्हिटी पण होणार नाही. हा एक भाग झाला, की मेंदूची विशिष्ट लेव्हलची एक अलर्टनेसची पातळी असावी लागते. ती जर पातळी निर्माण झाली नाही, तर आपण लक्ष देत नाही किंवा एकाग्र होऊ शकत नाही. आणि ती पातळी एका ठराविक लिमिटच्या पलीकडे गेली, की आपण हायपर अलर्ट होतो. म्हणजे जंगलातनं तुम्ही अंधारातनं जर एकटे चालले असाल आणि तुमच्या हातात दिवासुद्धा नसेल, तर बारीक-सारीक गोष्टींकडे तुमचं लक्ष जातं. तुम्ही एका नेहमीपेक्षा खूप वेगळ्या लेव्हलच्या जागृत अवस्थेत असता, पटकन दचकता सुद्धा. तर आपल्याला ते दोन्ही नको आहे, आपल्याला एक मधला झोन हवा आहे, ज्याला गोल्डन झोन आपण म्हणतो. तो हा झाला अलर्टनेस मेंदूचा. दुसरी जी गोष्ट आहे, त्याला जनरल अवेअरनेस म्हणतात, की मेंदूला आजूबाजूला काय चाललेलं आहे, ह्याच्याकडे भान असावं लागतं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही कदाचित एका जागी बसून हा व्हिडिओ बघत असाल. आता मी हा शब्द उच्चारल्यावर तुमच्या अलर्टनेसमध्ये फरक पडणार आहे. तुम्ही जिथे बसला आहात, त्या जागेचं प्रेशर आता तुम्हाला जाणवायला लागेल. आलं का लक्षात? इतका वेळ तुमच्या त्या लक्षात नव्हतं. पण मी तुमचं लक्ष तिकडे वेधल्यावर तुम्हाला अचानक ते प्रेशर तुमच्या बुडावर किंवा पाठीवर जाणवायला लागलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षानुसार शरीरात काय चाललेलं आहे याकडे तुमचं ध्यान जातं आहे. पण हे लक्ष नसताना सुद्धा समजा तुमच्या पाठीवर एखादा किडा चालायला लागला, तर तुमचं लगेच तिकडे लक्ष जाईल. म्हणजे आजूबाजूला चाललेल्या गोष्टींमध्ये काय बदल घडतो आहे, ह्याच्याकडे लक्ष देणारा मेंदूचा एक वेगळं फंक्शन असतं. आणि तिसरं फंक्शन जे असतं, जे चाळणीसारखं काम करतं, ते म्हणजे माझ्याकडे येणारे जे इतके सर्व प्रकारची माहिती मेंदूकडे गोळा होतीये प्रत्येक क्षणी, त्यातल्या कशाकडे लक्ष द्यायचं आणि कशाकडे दुर्लक्ष करायचं, हा विवेक ठरवणारा जो भाग आहे. विवेक हा इथे चुकीचा शब्द आहे, कारण विवेक हा डिसिजन मेकिंगसाठी वापरला जातो. मी हा इथे लक्ष देण्यासाठी वापरतोय, की माझ्याकडे येणारी ही सर्व इन्फॉर्मेशन यातलं कुठलं महत्त्वाचं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ, मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. बाहेर ट्रॅफिकचे आवाज येत आहेत, एअर कंडिशनरचा आवाज आहे, बाहेर कोणीतरी बोलतंय त्याचा आवाज आहे. पण त्या साउंड रेकॉर्डिंग मेकॅनिझममधलं जे सॉफ्टवेअर आहे, ते हे सर्व आवाज फिल्टर आउट करतं आहे आणि फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. हेच काम करणारी मेंदूत एक अजून यंत्रणा असते, की जी नसती माहिती बाजूला सरकवते. ती त्याची दखल घेते, हे नसतं आहे असं ठरवते, ते बाजूला सरकवते आणि तुमच्या हातातल्या कामावरनं तुमचं लक्ष ढळू देत नाही. ह्याला ती एकाग्रता म्हणतात. हे तिन्हीही मेकॅनिझम म्हणजे अलर्टनेस असणं, जनरल अवेअरनेस असणं आणि कुठले स्टिम्युलसकडे लक्ष द्यायचं आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचं, ही एक निरक्षीर विवेक वापरणारी जी मेंदूची रचना आहे. या तिन्हीही गोष्टी जेव्हा एकत्र योग्य प्रकारे काम करतात, तेव्हा तुम्हाला योग्य प्रकारे लक्ष देता येतं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशनही होतं. योग्य प्रकारे फ्लोटिंग अटेन्शन असणंही गरजेचं आहे. म्हणजे वर्गात मधली सुट्टी आहे, तुम्ही सगळे दंगा करता आहात आणि तिकडून प्रिन्सिपलच्या फुटफॉलचा आवाज आला, त्यांच्या फुटस्टेप्सचा आवाज आला, की बाकीची सगळी मुलं पटकन जागे बसून घेतात आणि एक मूल मात्र कोणीतरी सापडतं, ज्याचं त्याच्याकडे लक्ष गेलेलं नसतं. सर वर्गात येतात, तेव्हा हा आपला टेबलावर नाचत असतो. ह्याचा अर्थ त्याचा जनरल अवेअरनेस नव्हता. तो एक बदललेला आवाज जो इतरांच्या लक्षात आला, तो त्याच्या लक्षात आला नाही. इतर मुलं बसली आहेत, मी एकटा इथं नाचतो आहे, ह्याचंही त्याला भान राहिलं नाही. याचा अर्थ हे सर्व प्रकारचे मेकॅनिझम्स एका वेळेस योग्य प्रकारे काम करावे लागतात. असा कुठला एक स्विच नसतो, की जो तुम्हाला अलर्ट करेल किंवा तुमचा अलर्टनेस कमी करेल. हा झाला मेंदूच्या मेकॅनिझम्सचा भाग. मेंदूमध्ये अनेक वेगळे-वेगळे भाग आहेत, की जे अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी लागणारे जे मेकॅनिझम्स आहेत, ते योग्य वेळेस ॲक्टिव्हेट करतात, मॉड्युलेट करतात किंवा त्यांना थांबवतात. उदाहरणार्थ हा प्रीफ्रंटल लोब आहे. कपाळाच्या मागे असलेला, मराठी शाळेत शिकलेल्या लोकांना त्याला प्रमस्तिष्क म्हणून त्याचं नाव कदाचित तुम्हाला माहिती असेल, की कुठल्या गोष्टीचा सिक्वेन्स कसा लावायचा, आधी काय करायचं, नंतर काय करायचं, प्लॅनिंग कसं ठेवायचं, या सर्व गोष्टी स्मृतीमध्ये धरून ठेवायच्या गोष्टी कुठल्या. उदाहरणार्थ, तुम्ही साधी जर बेरीज करत असाल, तर एक तिथे हातचा आलेला असतो. इथे हातचा आलेला आहे हे न लिहिता सुद्धा मनात कसं ठेवायचं आणि तो तिथे कसा ॲड करायचा, जे तुमच्या रिसेंट मेमरी किंवा वर्किंग मेमरीमध्ये येतं, त्या वर्किंग मेमरीचा भाग प्रीफ्रंटल लोब मॅनेज करत असतो.
इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा जो भाग आहे, ज्याला इन्हिबिशन किंवा सप्रेशन म्हणतात, ते सुद्धा काम फ्रंटल लोब, प्री फ्रंटल लोब मॅनेज करत असतो. मग परायटल लोब असतो, अत्यंत मेंदूच्या आतमध्ये खोल असलेले कॉर्डेट न्यूक्लियस आणि पुटामेन, म्हणजे ज्याला बेझल गँग्लिया नावाचं स्ट्रक्चर म्हणतात, हेही कुठल्या गोष्टी कशा सुरू करायच्या, कशा रिदमनी करायच्या हे ठरवतं. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की इथे मागे असलेला छोटा मेंदू म्हणजे सेरेबेलम म्हणून जो भाग आहे, जो आपण शाळेत शिकलो होतो की तो बॅलन्स सांभाळायला मदत करतो, त्याचं बॅलन्स पलीकडे खूप मोठं काम असतं. टायमिंग आणि रिदम एखाद्या गोष्टीचा हे समजून घेण्याचं काम तो करतो. प्रिडिक्शनचं काम सुद्धा सेरेबेलम करतो. तर असे मेंदूचे विविध भाग हे एकत्र काम करून एकमेकांच्या मदतीने तुमच्या हातातलं काम अत्यंत फोकस्ड पद्धतीने तुम्हाला करायला मदत करतात. आणि आता आपण याच्या सर्वात ट्रिकी पार्टकडे येऊया. ते म्हणजे कुठले कुठले न्यूरोट्रान्समीटर्स याच्यात इन्व्हॉल्ड असतात, मेंदूतले अशी कुठली द्रव्य असतात की ज्याच्यामुळे हे सगळं घडून येतं. तर तुम्ही डोपामिन नावाचं एक द्रव्याबद्दल सध्या भयंकर ऐकत असाल. काही लोक ते न्यूरोट्रान्समीटर आहे म्हणून सांगतात, काही लोक ते हॉर्मोन आहे म्हणून सांगतात. हे दोन्ही आहे, हे दोन्ही प्रकारे काम करणारं द्रव्य आहे. पण मी तुम्हाला हे छातीठोकपणे सांगू शकतो की तुम्हाला जे रील्समधनं आणि बाकीच्या व्हिडिओजमधनं जी माहिती मिळते डोपामिनबद्दलची, की डोपामिन हे प्लेजर केमिकल आहे, त्याच्यामुळे आनंद मिळतो, त्यामुळे माणूस ॲडिक्ट होतो, हे जवळजवळ पूर्णपणे चुकीचं आहे. डोपामिन हे प्लेजर केमिकल नाही आहे. मेंदूची विशिष्ट स्टिम्युलससाठी तयारी करणे, त्याला विशिष्ट पद्धतीने अलर्ट करणे आणि त्याचं अटेन्शन एन्हान्स करणे, ह्याच्यामध्ये डोपामिनचा रोल असतो. फक्त रीलमध्ये बघून कृपया डोपामिन डोपामिन म्हणून जप करू नका. डोपामिन ते काम करत नाही. सर्वात महत्त्वाचा भाग लक्षात घेण्यासारखा असा आहे की डोपामिन ही गरजेची गोष्ट आहे अटेन्शन आणि फोकससाठी. जर मेंदूच्या विशिष्ट भागांमधलं आणि त्या भागांना कम्युनिकेट करणाऱ्या ट्रॅक्ट्समधलं डोपामिनची लेव्हल जर एका लिमिटच्या पेक्षा खालती गेली तर तुम्हाला कुठेही लक्ष देणं अवघड होऊन बसतं. ADHD सारख्या आजारामध्ये या लो डोपामिनचा, लो अलर्टनेसचा सुद्धा खूप मोठा भाग असतो. त्यामुळे डोपामिन हा विलन नाही आहे. डोपामिनचं एक विशिष्ट काम आहे आणि ते गरजेचं आहे. दुसरं एक न्यूरोकेमिकल आहे ज्याला नॉर अड्रिनालिन म्हणतात. ओव्हरऑल अलर्टनेससाठी नॉर अड्रिनालिनचा उपयोग होतो. आणि तिसरं जे केमिकल आहे त्याचं नाव आहे ॲसेटिल कोलिन. ॲसेटिल कोलिन सुद्धा तुम्हाला फोकस करायला मदत करतं. त्याचा तुमच्या मेमरीमध्ये खूप मोठा वाटा असतो. तुमच्या घरात जर कोणी सिनियर सिटिझन असतील किंवा डिमेन्शिया असलेले म्हणजे स्मृतिभ्रंश असलेले पेशंट असतील तर त्यांच्या औषधांमध्ये ॲसेटिल कोलिनची मात्रा ॲडजस्ट करणारी औषधं असतात. म्हणजे कुठलंही एक केमिकल, मेंदूचा कुठलाही एक भाग किंवा मेंदूचा कुठलाही एक मेकॅनिझम हा ह्याच्यासाठी फक्त काम करत नाही, तर तुमचं व्यवस्थित लक्ष जावं, योग्य प्रकारे ते लक्ष विविध ठिकाणी असावं आणि त्यातल्या कशाकडे लक्ष द्यायचं आणि कशाकडे दुर्लक्ष करायचं ही एकाग्रता, वेळेचं भान ठेवून असावी. हे सर्व मेंदूचे विविध भाग एकमेकांच्या कोऑर्डिनेशननी वेगळे वेगळे न्यूरोकेमिकल्स वापरून करत असतात. आता इतकी कॉम्प्लेक्स जी सिच्युएशन आहे त्यामध्ये एक सरळ साधा उपाय, एवढं करा म्हणजे तुमची मेमरी वाढेल, असा आता नसणार आहे, एवढं तर तुमच्या लक्षात आलंय. म्हणजे एक साधा असा उपाय तुम्हाला जर कोणी विकायचा प्रयत्न करत असेल तर त्यात काहीतरी गडबड आहे, भोंदूगिरी आहे, हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल. तर पुढच्या भागामध्ये आपण पालक म्हणून आपण काय करू शकतो ज्यामुळे मुलांचं लक्ष हे योग्य ठिकाणी राहील आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता वाढायला मदत होईल, ह्याच्याबद्दल बोलूया. नमस्कार.